स्विगी आणि झोमॅटोसह ओला, उबर चालकांचा आज देशव्यापी संप. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे आंदोलन. आज 5 तास सेवा विस्कळीत राहणार. पिंपरी चिंचवडमध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगकडून गोळीबार. दोघांनी 2 पिस्तुलातून झाडल्या 6 गोळ्या. सोशल मीडियाद्वारे जीवे मारण्याचीही धमकी. जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये आज मराठा आंदोलक मनोज जरांगेंची महत्त्वाची पत्रकार परिषद. जरांगे जाहीर करणार आंदोलनाची पुढची दिशा आणि तारीख. कोणती भूमिका मांडणार याकडे सगळ्यांचं लक्ष. नीट पेपर फुटी प्रकरणातील मास्टरमाइंड पी.व्ही. कुलकर्णीला अटक. पी.व्ही. कुलकर्णी केमिस्ट्रीचा लेक्चरर. लातूरच्या लेक्चररला पुण्यातून सीबीआयकडून अटक. नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे यांना खरात प्रकरण भोवलं. दत्ता कराळेंची बदली. प्रवीण पडवळ नवे पोलीस महानिरीक्षक. देशात झुरळांसारखे बेरोजगार तरुण आहेत. सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं वक्तव्य. हे तरुण सोशल मीडिया आणि आरटीआय कार्यकर्ते बनून सिस्टमवर हल्ला करतात. सरन्यायाधीश सूर्यकांत यांचा आरोप. पंतप्रधानांची सुरक्षा कमी करण्याऐवजी अधिक मजबूत करायला हवी. माजी रॉ प्रमुख सामंत गोयल यांचं विधान. शेजारी देशांकडून हल्ल्याचा धोका कायम असल्याचाही दावा. ठाणे महापालिकेच्या महासभेत भाजप शिवसेनेत गदारोळ. शिवसेनेने बहुमताच्या जोरावर 5 मिनिटात 232 विषय मंजूर करण्यावर भाजपचा आक्षेप. भाजपच्या नगरसेवकांचं ठिय्या आंदोलन. उल्हासनगर महापालिकेमध्ये युतीत असलेल्या शिवसेना आणि भाजपचं अजूनही जमेना. शिवसेना विश्वासात घेत नसल्यानं भाजपच्या सगळ्या नगरसेवकांचा महासभेतून बॉयकॉट. दोन्ही पक्षातील वरिष्ठांची डोकेदुखी वाढली. भंडाऱ्याच्या वैनगंगा नदीत करण्यात आलेलं जलसमाधी आंदोलन 8 तासांनंतर मागे. नाना पटोले यांचं तब्बल 8 तास कार्यकर्ते आणि नागरिकांसह पाण्यात आंदोलन. सामान्य नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन. वेळेआधीच मान्सून केरळमध्ये दाखल होणार. 26 मे रोजी मान्सून केरळमध्ये पोहोचणार. भारतीय हवामान विभागाचा अंदाज जाहीर. तर महाराष्ट्रात 5 ते 7 जून दरम्यान मान्सून दाखल होण्याची शक्यता. 1 जुलैपासून वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवणं अनिवार्य. नियमभंग केल्यास 1000 रुपयांचा दंड होणार. मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा. UAEचा यशस्वी दौरा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नेदरलँड्सच्या दौऱ्यावर. भारत आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये LPG पुरवठ्याचा महत्त्वाचा करार संपन्न. Thank you.